मी आमचं हे राहतं घर तुमच्या दोघांच्या नावाने केलंय. शिवाय माझी शेअर मधली इन्व्हेस्टमेंट, PF आणि माझ्या नावावर माझ्याकडे असलेली सगळी कॅश आदित्यराव तुमच्या नावाने केली आहे. हिचे सगळे दागिने आणि हिच्या नावावर असलेली कॅश मानसीच्या नावावर केली. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला हेच खूप आहे माझ्यासाठी. खर तर या सगळ्यावर माझा काही एक अधिकार नाही. हे सगळं तुम्ही मानसीलाच द्या. असं बोलू नका. माझा मुलगा म्हणून मी तुमच्यावर ही सगळी जबाबदारी सोपवतोय. फक्त एकच विनंती आहे की जशी मानसीची जबाबदारी तुम्ही स्वीकारलीत तशीच आता मी ही आता तुमच्यावर टाकलेली जबाबदारी तुम्ही स्वीकारा. म्हणजे मी निश्चिंत होईन. कसला विचार करतेस? उद्या कोर्टात केस आहे ना आपली. माहितीये मला. पण अजून वकिलाचा पत्ता नाहीये. तेही माहितीये मला. अरे मग जर तुला माहितीये तर कर ना काहीतरी. मी काय करणार आहे? जिकडे तुलाच काही सुचत नाहीये तिकडे मी तर तुझा लहान भाऊ आहे. मला कसं काही सुचेल? जर वकीलच आला नाही तर आपल्याला आपलं सगळं आयुष्य या जेलमध्ये काढावं लागेल. काहीतरी बडबड नको उगाचच. मी काहीतरी बडबडत नाहीये. मी खरं ते बोलतोय. शेवटपर्यंत वकील जर मिळालाच नाही तर आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय उरतो? मग तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. काय सचिन म्हात्रे, काय करताय? कोण बोलताय? तोच तुमचा हितचिंतक. हे बघ तू. अहो रागवू नका. रागवून काहीच होणार नाही. जे काही करायचं होतं ते मी केलंय. एव्हाना आसावरीला कळलंही असेल शार्दूल हर्षवर्धनचाच मुलगा आहे ते. काय तू सांगितलंस तिला? हो. अहो आणखी किती दिवस लपवून ठेवायचं? आता जे काही होईल ना त्याला सामोरं जायला तयार राहा. गुड नाईट. हॅलो हॅलो. सावरे अगं काय झालं? कुणाचं पत्र आहे? काय सावरे काय लिहिलंय? वाच. मी अगं मला काय कळतंय त्याच्यामध्ये? तू सांग ना काय लिहिलंय ते. ह्यात असं लिहिलंय काकू की शार्दूल ज्याला सचिनरावांनी आणि संयोगितांनी दत्तक घेतलंय हा मुलगा खरं तर हर्षवर्धन भोसलेंचा मुलगा आहे. नयनापासून झालेला. काय? अगं नाही. कसं शक्य आहे? DNA रिपोर्ट जोडलेत त्याला. नाही ग काहीतरी चेष्टा केली असेल कोणीतरी. अशा प्रकारची चेष्टा कोण करेल काकू? आणि मला तेव्हा संशय होताच की तेव्हाचा DNA रिपोर्ट कोणीतरी बदललाय म्हणून. आता ह्या पत्राने मला खात्रीच पटली आहे. शार्दूल हा हर्षवर्धन भोसलेंचाच मुलगा आहे. माझ्या नवऱ्याचा अनौरस मुलगा.